आणि यानंतर युद्धासंदर्भातले काही अपडेट्स पाहूयात। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 39वा दिवस आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे। अमेरिकेने ठरवलं तर इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ही कारवाई आज रात्री सुद्धा होऊ शकते। हे युद्ध सध्या अमेरिकेच्या इच्छेनुसार लढलं जात आहे आणि अमेरिकेकडे कमी वेळात मोठं नुकसान करण्याची शक्ती आहे असंही ट्रम्प म्हणाले। ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याचंही कौतुक केलंय। मात्र आता ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणने देखील उत्तर दिलेलं आहे। We have a plan, because of the power of our military, where every bridge in Iran will be decimated by 12 o'clock tomorrow night, where every power plant in Iran will be out of business, burning, exploding, and never to be used again. I mean, complete demolition by 12 o'clock. And it'll happen over a period of 4 hours if we wanted to. I believe the Middle East, but the biggest bridge in Iran. And within 10 minutes after I gave that order, that bridge was over. So do I want to do that? No. Do I want to destroy their infrastructure? No. It will take them 100 years to rebuild. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर आता इराणचं देखील प्रत्युत्तर आलंय। अमेरिकेच्या धमक्यांना आमच्या इथली लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणने खिल्ली उडवली आहे। आज रात्रीची प्रतीक्षा असल्याचं आव्हानही इराणने दिलेलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे। इराणने होर्मुझ खुली न केल्यास अमेरिका त्यांचे ऊर्जा प्रकल्प आणि अन्य पायाभूत सुविधांवर हल्ला करेल। या ट्रम्प यांच्या इशाऱ्याबाबत ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे। संबंधित सगळ्याच देशांनी आपापल्या जबाबदारीचं पालन करायला हवं असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलेलं आहे। दोन पायलट सोडवण्यासाठी 170 लढाऊ विमानं सोडली होती। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मोठी माहिती दिली आहे। पहिल्या पायलटसाठी 21 जेट विमानं इराणमध्ये घुसवली असंही ट्रम्प म्हणाले। दुसऱ्या पायलटच्या सुटकेसाठी तब्बल 155 विमानं सोडल्याचं ट्रम्प म्हणाले। आमची 2 विमानं जमिनीत रुतल्यानं तिथेच नष्ट केल्याचंही ट्रम्प म्हणाले। 2 विमानं कोसळल्यानं अमेरिकेचे 2 पायलट अडकले होते। या 170 विमानांमध्ये 4 बॉम्बर, 64 लढाऊ विमानं, 48 तेल भरणाऱ्या विमानांचा समावेश होता। तसंच मदत कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 13 विमानांचाही सहभाग होता अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे। आणि 2 पायलटच्या सुटकेच्या मोहिमेची माहिती फुटल्यानं ट्रम्प संतप्त झालेत। माहिती कुठून मिळाली ते मीडिया हाऊसेसना विचारणार असल्याचं ट्रम्प म्हणाले। गोपनीय माहिती फोडणाऱ्याची जागा तुरुंगातच आहे असंही ट्रम्प म्हणाले। माहिती फोडून राष्ट्रीय सुरक्षेचा भंग केल्याचा ट्रम्प यांनी आरोप केलाय। गोपनीय माहिती देणाऱ्याला मळमळ होत असावी असंही ट्रम्प म्हणाले। 37 दिवसात इराणवरती 10,000 लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणमध्ये 13,000 ठिकाणांवर हल्ला केल्याचं ट्रम्प म्हणाले। जगातली आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी लष्करी कारवाई आहे असंही ट्रम्प म्हणाले। अध्यक्ष ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता इराण कमालीचा संतापला। इराणने सौदी अरेबियावरती मोठा हल्ला करत ट्रम्प यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय। सौदीच्या अल जुबैल औद्योगिक क्षेत्रावरती इराणने मोठा हल्ला केलाय। त्यात तिथलं तेल शुद्धीकरण केंद्राला लक्ष्य करण्यात आलंय। इराणच्या अल जुबैलवरती क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आणि यामुळे परिसरात मोठी आग सुद्धा लागलेली होती। इराणने हल्ला केलेलं अल जुबैल तेल शुद्धीकरण केंद्राचं महत्त्व नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। सर्वात मोठ्या केंद्रांपैकी ते एक आहे। जगातील 8% उत्पादन तिथे केलं जातं। वार्षिक 60 दशलक्ष टन याची क्षमता आहे।
ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे इराण कमालीचा संतप्त झालाय. अमेरिकेच्या विविध तळांवरती इराणनं कमालीचा वाढवलाय. तसंच इस्रायलवरच्या हल्ल्यांनाही गती आली आहे. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस अंतर्गत इराणनं क्षेपणास्त्र हल्ल्याची 98वी खेप जारी केली. अमेरिकेची अँफिबियस युद्धनौका LHA-7 वरती हल्ल्याचा इराणचा दावा आहे. या हल्ल्यामुळे ही युद्धनौका मागे घेण्याची वेळ अमेरिकेवर आली असा दावा करण्यात येतोय. इराणनं इस्रायलच्या तेल अवीव, हायफा, बीरशेबावरती क्षेपणास्त्रांचा भडीमार केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं बहरीन, मेहराबाद, अजमायेश हवाई तळांवरती हल्ले केलेत. इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल संयंत्रांनाही लक्ष्य करण्यात आलंय. या हल्ल्यानंतर इराणनं 2 पेट्रोकेमिकल प्लांट बंद केलेत. इराणच्या पेट्रोकेमिकल क्षेत्राचं 85% नुकसान झाल्याचा दावा केला जातोय. तर इराणची राजधानी तेहरानवरती अमेरिका आणि इस्रायलचे संयुक्त हल्ले सुरू आहेत. हल्ल्यानंतर मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी आग लागली आहे. हवाई हल्ल्यामध्ये हवाई नियंत्रण कक्ष आणि विमानाचं देखील नुकसान झालंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतरचा व्हिडिओ जारी केलेला आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. LPG घेऊन आणखी 2 जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. ग्रीन साध्वी आणि ग्रीन आशा ही 2 भारतीय जहाजं होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून लवकरच भारतात दाखल होणार आहेत. या दोन्ही जहाजांवर मिळून जवळपास 60,000 टन LPG गॅस आहे. 7 आणि 9 एप्रिलपर्यंत ही जहाजं भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीनं एअर इंडियानं इस्रायलसाठी सुरू असलेली विमानसेवा 31 मेपर्यंत स्थगित केली आहे. एअर इंडियानं घेतलेल्या या निर्णयाचा फटका सुमारे 40,000 लोकांना बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.